हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे 4 स्टेप्स ऑफ स्किन केअर रुटीन जे मी सध्या उन्हाळ्यामध्ये फॉलो करते हेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ न स्किप करता बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो चला जास्त बघ न करता व्हिडिओला स्टार्ट करूयात. आता माझं असं आहे ना की मी जेव्हा मेकअप करते तेव्हा मला माझे हेअर्स जे आहेत ना ते टायअप झालेले पाहिजे. सो आधी आपण माझे हेअर्स टाय करून घेते मी. त्यानंतर मी माझा फेस हा छान असा फेसवॉशने क्लीन करून घेतलेला आहे. जो तुम्ही फेसवॉश तुमच्या स्किनला सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर टॅप मोशनमध्ये चेहरा छान असा मी पुसून घेतलेला आहे. त्यानंतर अगदी 2 वर्ष झालेले आहेत मी हे मॉइश्चरायझर यूज करते विच इज पॉन्ड्सचं लाईट वेट मॉइश्चरायझर. हे नॉन स्टिकी आहे, नॉन ग्रीसी आहे. 24 आवर्स अगदी व्यवस्थित चेहऱ्याला मॉइश्चराईज करतं, हायड्रेट ठेवतं. सो येस, दिस इज माय पर्सनल फेवरेट मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यावरती मी त्याला हार्डली 1 मिनिट छान असं चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब करून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊन चेहऱ्याला छान असं न्यूट्रिशन किंवा हायड्रेशन देण्यास मदत करतो. सो अशा वेळेने मी माझा चेहरा जो आहे हा छान असा मसाज करून घेते. त्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित चेहऱ्यामध्ये मेल्ट होतं. त्यानंतर सेकंड स्टेप मी इथे यूज करते. जसं की मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी एक नवीन क्रीम घेतलेली आहे विकत. ती म्हणजे लॅक्मेची डे लाईट क्रीम. ह्याने काय होतं आहे ना, आता मी गेले 2 आठवडे झाले मी हे यूज करते. ह्याने माझं बरंचसं पिगमेंटेशन जे आहे जे कमी झालेलं आहे. माझे अंडर आईज जे खूप जास्त ब्लॅक होते तेही थोडे थोडे फेड व्हायला चालू झालेले आहेत. सध्या 2 आठवडे झाले हे मी यूज करते आहे. बघूया अजून नेक्स्ट 1 मंथमध्ये मला याचा कशाप्रकारे रिझल्ट येतो आहे. पण हे सुद्धा नॉन ग्रेसी, नॉन स्टिकी आहे. अजिबात व्हाईट कास्ट हे कुठेही सोडत नाही. सो मला हे पर्सनल खूप जास्त आवडायला लागले. अगदी होल डे तुम्ही हे सकाळी लावल्यानंतर संध्याकाळी येईपर्यंत तुमचा जो चेहरा आहे हा तसाच्या तसा ग्लो आणि मॉइश्चर ठेवण्यास ही जी क्रीम आहे ही मदत करते. त्यानंतर इथे मी जॉयचं SPF यूज करते आहे. हे सुद्धा गेलं 1 इयर मी यूज करते आहे. आता अतिशय ती बॉटल मला टॅप मोशनमध्ये त्याला काढायला लागते. सो येस, मी आता हे नक्की पुन्हा नेक्स्ट टाईम बाय करणार की नाही हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. सो हे सुद्धा व्हाईट कास्ट सोडत नाही, नॉन ग्रीसी आहे, अजिबात स्टिकी नाही आहे. सो मला असेच प्रोडक्ट आवडतात की जे स्टिकी नाही आहेत. बिकॉज माझी जी स्किन आहे ही कॉम्बिनेशन स्किन आहे. वेदरनुसार तिचे जे टेक्स्चर आहे ते चेंज होत असतं. माझं जे स्विस ब्युटीचं कन्सिलर होतं हे फायनली संपलेलं आहे. सो त्यामुळे मी इथे न्यू कन्सिलर ऑर्डर केलं होतं, ते म्हणजे फेसेस कॅनडाचं. मला ह्यावेळेस शेड जी आहे ना ती अतिशय उत्तम भेटलेली आहे. म्हणजे माझ्या अंडर आईजला प्रॉपर कवर करते ती आणि ब्लॅक कास्टसुद्धा सोडत नाही आहे. सो जिथे जिथे माझा पिगमेंटेड एरिया आहे बस तिथे तिथे ते मी टॅप मोशनमध्ये लावून घेतलं. अगदी छोट्याशा प्रमाणात हे प्रोडक्ट घेतलं, पण ते व्यवस्थित अगदी मेल्ट होतं आणि व्यवस्थित असं कव्हरेज देतं. सध्या मी फाउंडेशन लावायचं टाळते आहे, कारण की रोज रोज फाउंडेशन लावल्यामुळे मे बी चेहरा जास्त पिगमेंटेड होतो आहे का हे मला बघायचं आहे. जस्ट इथे मी कन्सिलर यूज केलं. त्यानंतर ही कॉम्पॅक्ट पावडर जी मेबेलिनची आहे तीसुद्धा व्यवस्थित कव्हरेज येते. त्यामुळे फाउंडेशन लावायची कुठेही डेली याच्यामध्ये गरज लागत नाही. जर इफ इन केस कुठे मला फंक्शनला जायचं आहे सो तिथेच मी फाउंडेशन लावायचं सध्या प्रिफर करणार आहे. बघूया मला वेगळे रिझल्ट्स भेटत आहेत का. पण सध्या हे कॉम्पॅक्ट पावडर छान असं कव्हरेज देते, जे मी लावून छोटं मोठं बाहेर किंवा ऑफिसला डेली बेसिसवरती ते जाऊ शकते. सो तुम्ही इथे बघू शकता चेहरा अतिशय सुंदरप्रमाणे चमकायला लागला आहे. इथे मी हायलायटर वगैरे काही यूज करणार नाही आहे. त्यानंतर इथे माझी गुड टू गो म्हणजे मी ती 2 महिन्यात अतिशय संपून टाकलेली आहे. ती म्हणजे अगेन स्विस ब्युटीची 272 शेड असलेली न्यूड लिपस्टिक. मला अतिशय सुंदररित्या ती सूट झालेली आहे आणि मला पर्सनली ती खूप जास्त आवडते. त्यानंतर लिपला हायड्रेशन ठेवण्यासाठी इथे मी हिमालयाचं लिप बाम यूज करते आहे, कारण की माझे लिप्स जे आहेत ते सध्या खूप जास्त ड्राय होत आहेत. सो त्यामुळे मी वरून एक ग्लॉसी फिनिश येण्यासाठी मी वरून हा लिप बाम इथे यूज केलेला आहे. आणि दॅट्स इट. असं स्किन केअर मी गेले 1 महिना झाला फॉलो करते आहे. बघूयात मला याचा रिझल्ट्स कसा येतो आहे हे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो दॅट्स इट फॉर द डे अँड यू आर गुड टू गो आउटसाईड. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओच्या म्हणजे जे लिंक वापरलेले आहेत त्याचे जे लिंक्स तुम्हाला हवे असतील तर मला खाली कमेंट करायला विसरू नका. बिकॉज हा जो व्हिडिओ आहे हा नॉन स्पॉन्सर्ड आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स मी स्वतःच्या पैशाने स्वतःसाठी बाय केलेले आहेत आणि ते मी यूज करते आहे. सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.